कॅप्टन खराची जवळीक चाकणकरांना भोवलेली आहे। रुपाली चाकणकर यांना आपलं प्रदेशाध्यक्ष पदही गमवावं लागण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही सोडावं लागणार आहे। बंधुबाबामुळे महत्त्वाच्या दोन्ही पदांवर पाणी फिरलेलं आहे। शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकच्या बंधुबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीमध्ये आलेल्या आहेत। अशोक खरात सोबत व्हायरल व्हिडिओमुळे चाकणकरांना राजीनामा द्यायची वेळ आलेली आहे। या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला। दरम्यान आता त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर एक नजर टाकूयात रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रवास कसा होता। रुपाली चाकणकर मूळच्या दौंडमधल्या। रयत शिक्षण संस्थेमध्ये साधना महाविद्यालयामधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। 2002 पासून पुढील 5 ते 6 वर्ष महिला बचत गटासाठी त्यांनी काम केलं। खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहर अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली। 2019 ला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली। 2021 मध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली। रुपाली चाकणकर आता अध्यक्षपदही त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदही त्यांना सोडावं लागणार आहे। त्यांनी कालच आपला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता। अशोक खरात प्रकरण त्यांना चांगलंच भोवल्याचं दिसतंय। कॅप्टन खरात सोबतचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ चाकणकरांचे व्हायरल झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांना आपलं पद सोडावं लागलं।